कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य, नारळी पोफळीच्या बागा, हापूस आंबे, काजू फणसांचा सुगंध या सर्वच गोष्टी आपल्याला आठवतात. परंतु कोकणाला देखील मोठी वैभवशाली इतिहासाची परंपरा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे यांसारखे ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याच मांदियाळीतील राजस्थानातील इतिहास प्रसिद्ध सिसोदिया घराण्याशी नातं सांगणारं एक घराणं, त्याचा जवळपास 4-5 शतकांचा इतिहास उराशी बाळगत कोकणच्या मातीशी एकरूप होत कोकणच्या संस्कृतीला साता समुद्रपार नेण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावत उभा आहे. आज त्याच घराण्याच्या इतिहासाचा, त्यांच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजधानीचा, वैशिष्ट्यपूर्ण राजवाड्याचा वेध आपण घेणार आहोत. नमस्कार. आडवाटेवरचा महाराष्ट्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पहिली सुरुवात या घराण्याच्या इतिहासापासून करू. उदयपूरच्या सिसोदिया घराण्याची एक शाखा जवळपास 14व्या-15व्या शतकात महाराष्ट्रात निघून आली. त्याच्या अनेक उपशाखा निर्माण झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्रात कर्तृत्व देखील दाखवलं. त्यातीलच एक मांग सावंतांचं कुळ. त्यांचं उपनाव भोसले असं सुद्धा होतं. हाच मांग सावंत विजापूरच्या आदिलशाहीत सुभेदार होता. याने आदिलशाही विरुद्ध बंड केलं आणि कुडाळ तालुक्यातील होडावडे या गावी स्वतंत्र गादी स्थापन केली. याच होडावडे गावी या मांगेल्याचा मठ या नावाने यांची समाधी देखील आहे. याच्या पुढे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत लखम सावंत हा गादीवर होता. परंतु हा शिवाजी महाराजांच्या विरोधात गेल्याने त्याच्यावर शिवाजी महाराजांना वारंवार आक्रमण करावी लागली. याच लखम सावंताने खवासखानाच्या स्वारीच्या वेळी त्याला मदत केल्यामुळे महाराजांनी त्याच्यावर स्वारी केली व सावंतांचा पराभव केला. तरीही यांनी संधी मिळताच पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची शत्रुत्व पत्करलंच. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी कोकणात शिवाजी महाराजांनी मोहीम काढली आणि त्यावेळेला कोकणातील अनेक लहान मोठ्या संस्थानिकांना आपल्या पंखाखाली आणण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या त्यावेळच्या दराऱ्याने सावंतांनी आपली मूळ राजधानी कुडाळ सोडली आणि चराठ्याच्या डोंगरांचा आश्रय घेतला आणि तिथेच सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडीचा जन्म झाला. या सुंदरवाडीला सावंतांनी नावाप्रमाणेच सजवलं. पुढे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांच्या काळात हे संस्थान कधी सातारा गादी तर कधी कोल्हापूर गादी यांचं मांडलिक होतं. 1810ला चौथ्या खेम सावंतांच्या कारकिर्दीत हे संस्थान इंग्रजांच्या अंमलाखाली आलं. इंग्रजांच्या अंमलाखाली सावंतवाडी संस्थान आल्यावर या संस्थानाचा आधुनिकीकरणाकडे प्रवास सुरू झाला. याच काळात रोवली गेली आज उभ्या असलेल्या सावंतवाडी राजवाड्याची मुहूर्तमेढ. साधारण 1881 मध्ये या वाड्याचं बांधकाम सुरू झालं. उपलब्ध माहितीनुसार आताचा हा वाडा नवीन राजवाडा म्हणून ओळखला जातो. या आधीचा राजवाडा या सावंतवाडी शहराच्या नजीक असलेल्या नरेंद्र डोंगरावर होता. परंतु तिथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला लागल्यामुळे हा वाडा खाली भरवस्तीत आणला गेला. आताचा हा नवीन राजवाडा साधारण 1890च्या आसपास पूर्ण बांधून झाला. या राजवाड्याच्या समोरचा मोती तलाव हा देखील याच काळात म्हणजे 1874च्या आसपास बांधला गेला. नवीन राजवाड्याचं प्रतिबिंब या भल्या मोठ्या मोती तलावात अतिशय सुरेख दिसते. देशी आणि पाश्चात्य पद्धतीचा सुरेख मेळ घालून या वाड्याची बांधणी करण्यात आली आहे. सुरुवातीलाच एक अतिशय विशाल असं प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं. या वाड्याची बांधणी एका किल्ल्यासारखी असल्यामुळे या वाड्याच्या बाजूने कोट आणि आत राजवाडा अशी रचना आहे. वाड्याच्या आत अतिशय आखीव पद्धतीने तयार केलेला दरबार हॉल आहे. यामध्ये सावंतांचं मोठी परंपरा असलेलं सिंहासन आपल्याला बघायला मिळतं. या सिंहासनावर सावंत घराण्याला शुभलक्षणी ठरलेलं नागाचं चिन्ह सुद्धा आहे. बांधकाम अस्सल कोकणी पद्धतीचं असल्यामुळे लाल चिऱ्याचा विपुल प्रमाणात वापर केला गेला. कोटाच्या तटबंदीवरचे मनोरे तसेच वाड्याच्या बांधकामात हवेशीरपणासाठी बांधण्यात आलेल्या खिडक्या, सज्जे यांची बांधणी अस्सल युरोपीय पद्धतीची आहे. वाड्यात मध्यभागी मोठं अंगण आहे. आज या वाड्याचा राजघराण्याचा निवासी भाग सोडला तर बाकीच्या सगळ्या वाड्याचं रूपांतर एका संग्रहालयामध्ये केलं गेलंय. इथे गंजिफा हा अतिशय दुर्मिळ खेळ तयार करणारे, लाकडी खेळण्याची निर्मिती करणारे कारागीर काम करत असतात. राजघराण्याच्या वापरात असलेल्या वस्तू, शस्त्रास्त्रे, शिल्प यांचा संग्रह करून त्या ठेवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंतच्या सावंत शासकांची चित्र, वंशावळ हे देखील आपल्याला बघायला मिळतं. सावंतवाडी म्हणजेच सुंदरवाडी. नावाप्रमाणे अतिशय सुंदर असं शहर आहे. कोकण आणि गोव्याच्या सीमेनजीक असल्यामुळे या शहरात गोव्याच्या संस्कृतीचा सुद्धा प्रभाव जाणवतो. नारळी पोफळीच्या बागा, डोंगराचे सानिध्य यामुळे प्रसन्न निसर्ग संपन्नता या सर्वच गोष्टी सावंतवाडीची ओळख आहे. मोती तलावाच्या पाण्यात पडणारं शहराचं मनोहर प्रतिबिंब हे कायम आकर्षण असतं. सर्व ऋतूंमध्ये आपल्या निसर्ग संपन्नतेचा ठेवा अनुभवायचा असेल तर सावंतवाडीला भेट द्यायलाच हवी.
या सावंतवाडीत बापूसाहेब महाराजांच्या कारकिर्दीत बऱ्याच सुधारणा झाल्या. शाळा, कॉलेजे, इस्पितळे यांसारख्या सुसज्ज सुविधा देखील निर्माण झाल्या. या सर्वच गोष्टी या सावंतवाडीची ओळख आहे. या सावंतवाडीच्या राजांबद्दल, सावंतवाडी संस्थानाबद्दल तिथे काही लोकगीतं प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे वाडीचा राजा आमचो थोर, सावंत भोसले कुळी सरकार, रयतेच्या हितास देती थार, तयांच्या औदार्या नाही पार. अशा पद्धतीचं एक गाणं आहे. कोकणच्या मातीला निसर्गाचं वरदान आहे आणि हे वरदान अजून समृद्ध करण्यात इथे होऊन गेलेल्या महापुरुषांनी हातभार लावलेला आहे. यातच सावंतवाडीच्या सावंत भोसले कुळाचा देखील मोठा वाटा आहे. हा अनुभव घेण्यासाठी सावंतवाडीला नक्कीच भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या मालिकेमध्ये अजून कुठल्या स्थानांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल ती स्थानं सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.